अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी साधना हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी माजी नगरसेविका आशा कराळे यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही गेल्या 5 वर्षात काम केले असून टप्प्याटप्प्याने विकासाच्या योजना मार्गी लावल्या। खासदार सुजय विखे पाटील आणि महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर झालाय। नियोजनबद्ध व दर्जेदार कामं मार्गी लावणं हे आमचं कर्तव्य आहे। निधी कागदावर न ठेवता नागरिकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष प्रभागातील कामे मार्गी लावली। त्या माध्यमातून जनतेशी स्नेहबंध निर्माण झालाय, असं प्रतिपादन माजी नगरसेविका आशा कराळे यांनी केलं। अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी साधना हाऊसिंग सोसायटीमध्ये माजी नगरसेविका आशा कराळे यांच्या पाठपुराव्यातून आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेविका आशा कराळे, माजी नगरसेवक मनोज दुल्लम, माजी नगरसेविका सोनाबाई शिंदे, टायगा शिंदे, करण कराळे, सतीश शिंदे, विमल राजदेव, सविता छाजेड, पूजा वाघ, हर्षदा डोळसे, राधिका हिवाळे, चंद्रकांत हिवाळे आदी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागातील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यानुसार शहरात सर्वत्र विकासाची कामं सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत सर्वांनी विकास कामांना मतदान करून खासदार सुजय विखे पाटील यांना आशीर्वाद द्यावे, असं ते म्हणाले। मध्ये जे रस्ता काँक्रिटीकरणाचं काम होत आहे त्या काम ज्यांच्या माध्यमातून झालंय असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तसेच लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून ज्यांनी प्रयत्न केले ते या भागाचे धडाडीचे नगरसेविका आशाताई कराळे, तसेच सोनाताई शिंदे, मनोज दुल्लम यांनी प्रयत्न करून ह्या भागामध्ये रस्ता काँक्रिटीकरण चं काम केलेलं आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो, ह्या वार्ड क्रमांक 5 मध्ये कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांचं धडाका चालू आहे आणि ते फक्त धडाका म्हणजे पूर्णत्वात येत आहे। हे काम आपल्याला लगेच चालू होऊन 8-15 दिवसात पूर्ण सुद्धा झालेलं दिसन असं नियोजनबद्ध काम हे नगरसेवक आपले करतात आणि आपलं जे काही किरकोळ असेल ते पाण्याचा विषय तो सुद्धा लवकरात लवकर करण असेल सगळे नगरसेवक असतील मिळून सोडवतील। आणि आपण पाहतो आपल्याला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे, तर आपण त्यासाठी सुजयदादा विखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं मी आपल्याला नम्र विनंती करतो। आणि हे नगरसेवक आहेत आपल्याला वाटतं, पण फार कष्टातून निधी आणावा लागतो, फार आपल्या महापालिकेकडे पैसे नसतात, फायली फिरावं लागतात, फार हे करावं लागतं। पण ह्या भागामध्ये तुम्ही जर पाहिलं आपल्याकडे उशीर झाला असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण इतर जर भाग पाहिला तर 100% कामं या भागातील झालेली आहेत। यापुढेही आपले काम होतील अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी काँक्रिटीकरण रस्त्याचा साधना सोसायटीमध्ये होत आहे। त्याच निमित्ताने तुम्ही आजारी असल्यामुळे मी 15-20 दिवस मी पुण्याला ॲडमिट होतो, काल परवाच आलो। तरी पण तुमच्या सगळ्यांचा फोन आल्यानंतर त्या पद्धतीने आम्ही डेव्हलप केलेलं आहे, करतो आहे। पाण्याचा प्रश्न तुमचं मेन आहे। आपण ह्या भागाचा 2 टप्पे करून पाण्याची व्यवस्था करायचं ठरवलेलं आहे। आता नवले नगर त्या भागातून फेरशीची लाईन काम चालू आहे, ते पूर्ण एकदा काम झालं आहे आणि आपलं 2 टप्पे होणार आहे। पाण्याचा जास्तीत जास्त अजून 15 दिवस नाही तर 1 महिना लागणार आहे। कारण कसं आहे, बोरकर त्या भागातला संपूर्ण तो पाणी तिकडे एक टाईम करून घ्यायचं चाललं आहे आणि आपलं त्या निमित्ताने आपला ह्या रोडच्या ह्या बाजूला 1 टाईम म्हणजे आत्ता जे तुम्हाला 5-5:30ला जे पाणी येते ते आपल्याला 5-5:30 ते कमीत कमी 8-8:15पर्यंत आपल्याला ठेवायचं असं ठरलेलं आहे। त्यांना बी दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने तिकडे पाणी ठेवायचं अशा पद्धतीने ठरलेलं आहे। ते काम चालू आहे, ते काम एकदा झालं आहे आणि तो काम झाल्यानंतर आपल्याला पाण्याचं फुल प्रेशरने पाणी येणार आहे, म्हणजे एवढ्या 1-2 महिन्याचं तुमचं काम होऊन जाईल। तिरंगा लाईट बसलेले आपल्या अख्ख्या नगरमध्ये 1 नंबरमध्ये हा रस्ता झालेला आहे, तिरंगा लाईट बसलेले। आता त्याच्यामध्ये आता ते जाहिरातवाल्याने आता जाहिराती बोर्ड लावून राहिलेले आहेत, त्याच्यामुळे बरेचसे लाईट आता बंद झालेलं आहे। ते सोड आता आम्ही सुधारणा करून घेऊ
इथून पुढचे जे कामं राहिलेले असतील, आता ह्या रोडचं सगळं लाईट आता दोन्ही साईडला 48 पोलवरती नवीन लाईट बसवायचं ते काम आता आयुक्तांनी करतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये तुमची जे कामं असतील, आमचे नगरसेवक आहेत त्यांच्या कानावर घालीत जा. माजी महापौर बाबासाहेब वाकळे आहेत, यांच्या बी कानावर घालीत जा, आमच्या कानावर घालीत जा. आता आम्ही माजी आहेत तरी आम्हाला सांगितलं तर आम्ही काम करणार आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. श्री राधाकृष्णजी विखे पाटील ऐका 2 मिनिटं शांततेने. त्याचप्रमाणे खासदार श्री सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आज आपल्या प्रभाग क्रमांक 5 मधील साधना हाऊसिंग सोसायटी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण याचा शुभारंभ आज पार पडत आहे. तर आजच्या या भूमिपूजनाच्या शुभारंभ प्रसंगी आपले अहमदनगर शहराचे माजी महापौर मान्य बाबासाहेब वाकळे पाटील, त्याचप्रमाणे नगरसेविका आशाताई कराळे, त्याचप्रमाणे नगरसेविका सोनबाई शिंदे, श्री ताईगाजी शिंदे, सतीश भाऊ शिंदे, मनोज भाऊ दुल्लम आणि साधना हाऊसिंग सोसायटीमधली सर्व नागरिक असतील आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आहे. आणि आपण आज पाहतो की माननीय खासदार साहेबांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये तब्बल 40 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आलेला आहे. आणि हा जो निधी आहे तो कागदावरचं नसून आपण आज पाहतो की प्रत्यक्षात अहमदनगर शहरामध्ये धडाडीने ही दर्जेदार कामं चालू आहेत. आणि आपण आज पाहतो की प्रभाग क्रमांक 6 असेल किंवा प्रभाग क्रमांक 5 असेल, यामध्ये खासदार साहेबांनी सगळ्यात जास्त जो निधी आहे तो आपल्याला वर्ग करून दिलेला आहे. तर मी आपल्या सगळ्या नागरिकांना आपल्या प्रतिनिधींच्या वतीने एक विनंती करू इच्छित आहो की ज्याप्रमाणे खासदार साहेबांनी आपल्याला सर्वात जास्त निधी हा आपल्याला वर्ग करून दिलेला आहे, तर त्याचप्रमाणे येणारी जी लोकसभेची जी निवडणूक आहे तर त्यासाठी आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करून आणि खासदार सुजय विखे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देऊन नगर शहरातून त्यांना विक्रमी लीड हा मिळवून देऊ, एवढीच विनंती मी आपल्या नागरिकांना करतो आणि थांबतो. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.